10 दिसंबर 2024 को शाम 5 बजे जो घटना हुई, एक शख्स ने आकर भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब के संविधान की किताब पर जो पथराव किया और उसके बाद भीम सैनिकों ने 11 दिसंबर को बंद पुकारा और इस बंद के दौरान पब्लिक कुछ उग्र हो गई और रास्तों पर तोड़फोड़ की, दुकानें जलाई और सरकारी संपत्ति को नुकसान पहुंचाया। देख सकते हैं आप स्क्रीन पर। मेरा महाराष्ट्र लाइव की अपील है कि आप शांतता से प्रोटेस्ट कीजिए, क्योंकि प्रोटेस्ट करना अपना हक है और संविधान इसकी इजाज़त देता है, लेकिन शांतता से करें, शांतता बरकरार रखें। परभनी शहर की जो अखंडता है उसे भी ध्यान रखते हुए प्रोटेस्ट करें। और ये घटना देखने वाले चश्मदीद, उन्होंने भी हमारे चैनल पर आकर बताया कि किस तरह से घटना हुई थी। आगे देखिए हमारे चैनल पर। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। किसी भी विज्ञापन या न्यूज़ के लिए स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें और ज़्यादा से ज़्यादा इस खबर को शेयर करें और शांतता रखें। धन्यवाद। मेंटल झाला आपला परमनंट मेंटल हिनत नाही का? त्याला संविधानापाशीच कसा मेंटल झाला? बाकीकडे काम नाही सारा संविधान मला बोलायचं नाही। असा कसा मेंटल झाला? तर पैशाचे सगळं आमच्याकडे हल्ला करा, आम्ही त्याचं मेंटल पण दूर करतो। कशासाठी करते? पैशाचे त्याला पाठीमाग कुणाचा हात आहे त्याच्या पाठीमाग? ज्याचा हात आहे त्याला पण हजर करा। गोर गरीबाचा त्याला दिसतो। आंबेडकरांना किती जणांना दिले? सगळे माळी पोळी समार कुंभार सगळ्याला सवलती दिल्या। आम्हाला फक्त बोटाला कमी केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला 4:30च्या दरम्यान गेल्याच्या नंतर हा भोसडीचा वर पुतळ्यावर चढला। मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय, याच्या हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आणोस्तर त्यानं आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं। जर मी 5 मिनिटं जर गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखरणीपाशी, तिथं आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली। या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर SP साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 14 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे। प्रत्येक खेड्यात 30 ते 40 पोलीस पाहिजे आणि बाबासाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे। 24 घंटे संरक्षण। बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी अवताल भोवताल एक मोटरसायकल, ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब SP साहेबांना घेण्यात यावा। मी जर तिथं 5 मिनिटं जर उशिरा गेलो असतो, आज आमची त्यानं मूर्ती फोडून खाक घेतली। काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो। खरं ही दुर्दैवी घटना आहे। संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा रस्त्यावर उतरले। पोलीसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला की त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे। का बाबा? संविधान आमचे, संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला आरक्षण पाहिजे। तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे? संविधान फोडण्यासाठी? काय केले बाबासाहेबांनी? आमच्यासाठी आमच्या समाजाला कमी केले, पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांनी दिल्या। आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? हे बरोबर नाही। आणि एकच माझी विनंती आहे, सगळ्या मुलं देखत सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा। भर चौकात आल्याशिवाय राहायचं नाही। स्वाधीन करा। आपल्या SP हात आहे, नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी शहरातल्या नेत्याचा हात आहे आणि आमदार खासदाराचा हात आहे। आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहे आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्यांना करावं एवढीच माझी कळकळीची। आता आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळायलाच पाहिजे, नाही तर आम्ही रणी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाही। संविधानाची प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीला जाथेंद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं। ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची औलाद सुद्धा आली होती। परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे, तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेमागं
ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावं, अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कुणाचं डोकं आहे, षडयंत्र कुणा रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे। जर काही ताबडतोब यांनी याच्यावर CBI किंवा CID मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरू। जय भीम जय स्मरस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या स्टॅच्यूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे। या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला, आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हे एक झलक आहे। याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना, भारताचं एक पुस्तक, भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या स्टॅच्यूची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायांकडून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येते।